नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रगती किरण शेळके. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव आहे. या पुस्तकाचे नाव आहे आमची शाळा. आमच्या शाळेतील एक ग्रंथालय दाबवण्यात आले आहे. त्या ग्रंथालयातून मी हे पुस्तक घेतलेले आहे. या पुस्तकाचे लेखक आहे विजय नागरे. या पुस्तकाची किंमत आहे 130 रुपये. या पुस्तकातून खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगी होती, ती खूपच दादागिरी दाखवत होती. तिला शाळेची कॅप्टन बनवली होती. मग तिच्या दुसऱ्या मैत्रिणींना बी शाळेची कॅप्टन बनवले. मग ती म्हणाली मला कोण नाही बनवलं. मग ती थोडी दूर गेली. मग म्हणाली अगं मी तुला काहून नाही बनवलं ते मलाच माहिती आहे. मग ती सरला म्हणाली सर मला पण कॅप्टन. मग तिला उपकॅप्टन बनवलं. एकीचं नाव होतं श्रिया आणि एकीचं नाव होतं समृद्धी. मग त्या दोघीही गेल्या होत्या. मग त्या म्हणाल्या की आम्ही कॅप्टन आहोत. मग ती एकनशी आली. ती एकनशी आहेत. मग सरनं त्या दोघीला कट केलं आणि दुसऱ्या हिला बनवलं. मग त्या खूप हे करू लागल्या. मग त्या म्हणाल्या सर तिला काहून बनवलं. सर म्हणे तुम्ही दोघीही घरी राहत होत्या. मग थोडे दूर गेल्यावर काही दिवस झाले. मग त्यानं त्याच्या मम्मी पप्पाला बोलवलं होतं. मग ते मम्मी पप्पा पण त्याचे म्हणू लागले आमच्या मुलीला बनवा. मग त्यानं डबल त्यालाच बनवलं. मग नाही का सरनं त्याला बोलवलं. सर मग ते काही वस्तू त्यालाच आणायला सांगत जा. हे कर ते कर सगळी वस्तू त्यालाच आणायला सांगत. मग त्या म्हणत जात की सर तिला पण सांगत जा. मग ती सर म्हणे की त्या कॅप्टन नाही तर तुम्ही छान मग तुम्हीच ऐकत जा आमची कामं. मग सर तिला काही करत जात. मग म्हणाले की तुम्हीच ऐकत जा की मग किती जणही निघाले. मग मुलातून पण कॅप्टन बनवली. मग मुलातून कॅप्टन बनवला की त्याचं नाव होतं श्रीकांत. मग ते म्हणाला ते रोज जशा त्या दोघीच नशे आहेत काही. मग त्याच्या इथे हे झालं काय म्हणतात कार्यक्रम होता त्या दोघीच्या घरी. मग त्या दोघीही घरी राहिल्या. मग सर म्हणाले तुम्ही घरी का राहिले. मग सरला मारलो. मग उद्या ते डबल यायच्या आईला घेऊन आल्या. मग त्या आई म्हणाली आमची मुली घरी राहिले होते म्हणून तुम्ही मारणार का. मग सर म्हणे जाऊ दे. मग त्या डबल दुसरे दिवस झाले. म्हणाले की सर आता उद्या आम्हाला सुट्टी पाहिजे. मग सर म्हणे कसं काय. तर म्हणे गावाला जायचं तर म्हणे कोणाच्या घरी म्हणे मामाच्या घरी. मग त्या गेल्या. मग म्हणाल्या की शाळेला सुट्टी आहे. मग शाळेला सुट्टी मागून आणलो आम्ही. मग त्या शाळेत गेल्याच्या नंतर म्हणाल्या की का बरं. म्हणे आम्हाला घरी राहायचं होतं. त्याच्या मम्मीने विचारलं. मग त्याच्या मम्मीने दुसऱ्या दिवशी त्या शाळेत धाडलं. सर म्हणे की तुम्ही सुट्टी मागितली होती ना तुम्ही शाळेत काहून आल्या. मग ते म्हणाले सर म्हणाले की येरीच आलो आम्ही शाळेत म्हणून आम्ही सुट्टी मागितली. मग थोडे दिवस झाले. मग एक टीचर आली ती नवीन. त्या टीचरला त्या खूप आवडत जात. मग त्या टीचर म्हणत जा हॅलो फ्रेंड. मग त्या टीचर गणित शिकवत जात. मग त्या दोघीला खूप बेरीज वजाबाकी सगळे येत जाय त्या दोघीला. मग त्या दोघी म्हणत जात टीचर आम्हाला आता वेगळंच शिकवा. मग टीचर म्हणाल्या नाही तुम्हाला हे शिकवणार आणि त्या मुलींना हे शिकवा. त्या मुलींना येत नाही तुम्हाला येते. म्हणून मग त्या टीचर पण म्हणाल्या की आम्ही म्हणालो की त्या टीचरनं मग त्याला एक चॉकलेट आणलं होतं. मग ते चॉकलेट खाऊ लागल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही का चॉकलेट खाल्लं नाही. मग त्याने घरी नेलं. त्याच्या बहिणीने नेलं. त्या दोघीही खूप सुंदर होत्या. मग त्या दोघी थोड्या दूर गेल्या. त्या दिवशी सुट्टी होती. त्या दिवशी दोघी एकीच्या घरी अभ्यास करू लागल्या. मग म्हणाल्या की आम्ही खूप अभ्यास केला टीचर. मग म्हणाल्या टीचर व्हेरी गुड. मग त्या दुसऱ्या दिवशी त्याला वेगळं शिकवलं टीचरनं. मग त्या म्हणाल्या की आम्हाला वेगळं शिकवलं की तुम्ही तर म्हणल्या होत्या आम्हाला वेगळं नाही शिकवणार. मग आज का. मग तुम्ही तर म्हणल्या आम्ही होमवर्क केला तुमचा. मग त्यानं होमवर्क पण पुरा कंप्लीट करून आणला होता. मग त्या थोडे दूर गेल्या. मग म्हणाल्या की तुम्हाला काय करावे असे वाटते. तुम्हाला हे 2-3 दिवस तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. मग त्या अभ्यास करून गेल्या.
मग त्या रोजही त्याच्या घरी त्या पोरीच्या घरी अभ्यास करू लागल्या. मग नाही का म्हणाल्या की तुम्ही हे मंत्र बोला की तुम्हाला एक दिनेश करीत आहोत. तुम्ही म्हणाले की नाही मी एक दिनेश नाही करत. तुम्ही शाळेतील सर्व मुलींना म्हणा की तुम्ही अभ्यास करत जा, तुम्ही पण आमच्यासारख्या हुशार होशील. म्हणून त्या म्हणाल्या की मग त्या पण खूप अभ्यास करत जा. त्या म्हणाल्या बरं, मग मी खूप अभ्यास करीन. मग म्हणाल्या बरं की त्या पण रोज अभ्यास करत जा. त्या पण म्हणाल्या मग त्याला पण त्याच्यासारखंच येत जा. मग त्या म्हणाल्या की किती सुंदर तुम्ही अभ्यास करता. त्याचे हँडरायटिंग पण चांगलं होतं. मग त्या म्हणाल्या की किती सुंदर आहे, मला कितीही खूप सुंदर आहे. धन्यवाद.